नमस्कार. आज आपण बोलणार आहोत आपल्या मनाच्या शक्तीवर. मनाची शक्ती, हो, खूप मोठी शक्ती आहे आपल्याला ऑलरेडी दिलेली. पण किती लोकांना माहिती आहे की आपल्यामध्ये ही शक्ती असते? किती वेळा आपल्या आयुष्यात काही प्रॉब्लेम येतो, आपण आतमध्ये बघायच्या ऐवजी आपण 10 ठिकाणी फिरतो, आपण 10 लोकांना भेटतो, आपण विचार करतो अरे बापरे कोण मला यातनं बाहेर काढेल. पण ॲक्च्युली स्पीकिंग आपल्याला कोणाच्या मदतीची गरजच नाही आहे. कारण आपल्यामध्ये एवढी शक्ती दडली आहे की त्यातली थोडी जरी आपण वापरली ना, आपण काहीही करू शकतो. खरंच. थोडंसं विस्ताराने बोलते याच्याबद्दल. ओके. तुम्ही मला सांगा की जगातली 10% माणसं अशी आहेत, ओके, ज्यांच्याकडे 90% पैसा आहे. आहे की नाही? मग ती 10% माणसं काही वेगळी आहेत? त्यांना काही शिंग आहेत का? त्यांना 4 हात आहेत? नाही, आपल्यासारखेच आहेत, बरोबर आहे. पण ती 10% माणसं काहीतरी वेगळं करतायत आणि काहीतरी वेगळं करत नाहीयेत. ती आपल्या मनाची शक्ती आयदर नोईंगली किंवा अननोईंगली, पण ती आपल्या मनाची शक्ती बरोबर वापरतायत. आणि आपण जर ती वापरली तर आपणही या 10% लोकांमध्ये जाऊ शकतो. मग करायची सुरुवात. ओके. सो सगळ्यात आधी आपल्याला काय माहिती पाहिजे की ही शक्ती आहे तरी काय, बरोबर आहे. सो आपलं मन हे 2 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. एक जागृत मन, ज्याला 10% शक्ती आहे, आणि उरलेली 90% शक्ती अर्धजागृत मनामध्ये आहे. ओके. सो तुम्ही सगळ्यांनी अल्लादीन आणि जिनीची गोष्ट ऐकली असेल, बरोबर आहे. सो अल्लादीन खूप संकटामध्ये असतो, गरीब असतो, आणि अचानक काय होतं, त्याचा काका त्याच्याकडे येतो आणि त्याला काय म्हणतो की तुझ्याकडे एक दिवा आहे, मला तो दिवा हवाय. सो अल्लादीन म्हणतो की एवढ्या वर्षानंतर हा आला आणि हा अडगळीतला दिवा कशाला त्याला हवाय. मग तो विचार करतो चला बघू तरी या, आणि मग तो दिवा काढतो आणि काय करतो, दिवा साफ करतो, आणि त्या दिव्याला घासल्यावर काय होतं, त्यातनं अचानक जादूचा राक्षस तयार होतो, बाहेर येतो, राईट. जादूचा राक्षस म्हणजे काय, जिनी. आणि तो जिनी काय म्हणतो, जो हुकुम मेरे आका, तुमची काय इच्छा आहे माझे मालक, बरोबर आहे. आणि त्या जिनीला काहीही सांगितलं अल्लादीनने तर तो जिनी ते करू शकतो. आपलं हे अर्धजागृत मन ॲक्च्युली या जिनीसारखं आहे. आपलं जागृत मन सगळ्या इच्छा त्याला सांगतं, आणि ज्या इच्छा त्याच्या आतमध्ये जातात त्या सगळ्याच्या सगळ्या इच्छा तो पूर्ण करतो. कसं? कारण अर्धजागृत मन हे डिरेक्टली कनेक्टेड आहे सुपर नॅचरल पॉवरशी. सुपर नॅचरल पॉवर म्हणजे जगातली सगळ्यात मोठी वैश्विक शक्ती. तिला कोणी देव म्हणतं, तिला कोणी अनाकलनीय शक्ती म्हणतं, पण सगळ्यात मोठी एक शक्ती आहे. आणि त्या शक्तीला आपलं अर्धजागृत मन अगदी सगळ्यांचं कनेक्टेड आहे. मग सांगा आपल्याला काय अशक्य आहे? पण तरीही सगळ्याच इच्छा पूर्ण होतात का? नाही, त्याला बरीच कारणं आहेत आणि आपण ओघाने ते हळूहळू समजून घेऊया. पण आज आपण जे समजून घेणार आहोत की आपल्या 2 मनांमध्ये काय शक्ती आहे. ओके. सो आपलं जे जागृत मन आहे ते अल्लादीन सारखं आहे. ओके. ते खूप लॉजिकल विचार करतं. ते विचार करतं की ओके हे बरोबर आहे का, हे चूक आहे का. फॉर एक्झाम्पल, मी जर ठरवलं की मला उद्याच्या उद्या 5 लाख रुपये मिळायला पाहिजे, तर जागृत मन म्हणतं नाही, हे शक्यच नाहीये. तू आता ज्या स्टेजमध्ये आहेस त्या स्टेजमध्ये तुला फार तर फार 5,000 रुपये मिळू शकतील. 5 लाख रुपये एका दिवसात शक्यच नाही. आणि जेव्हा ते जागृत मन म्हणतं की काही गोष्ट शक्यच नाही, राईट, तेव्हा तो विचार ते अर्धजागृत मनामध्ये जाऊच देत नाही. जागृत मन ॲक्च्युली एक फिल्टर आहे. ओके. अर्धजागृत मन आणि जागृत मनच्या मध्ये जागृत मन एक फिल्टर तयार करतं. जी गोष्ट जागृत मनाला पटते तीच गोष्ट अर्धजागृत मनाकडे जाते. आणि जर एखादी गोष्ट अर्धजागृत मनाकडे गेली तर अर्धजागृत मन काय करतं, तुमची इच्छा म्हणजे माझा हुकूम, तुमची सगळी इच्छा मी पूर्ण करणार. अर्धजागृत मन
ती सगळी इच्छा कोणाला सांगतं? सुपर नॅचरल पॉवरला. आणि सुपर नॅचरल पॉवर त्या सगळ्या इच्छा पूर्ण करतं. म्हणजेच अर्धजागृत मन हे एवढं क्रिएटिव्ह आहे की आपल्याला हव्या असलेल्या इच्छा पूर्ण करायला ते वेगवेगळी लोक आपल्या आयुष्यात आणतं, वेगवेगळ्या सिनॅरिओज सिच्युएशन तयार करतं, आपल्याला वेगवेगळे आयडियाज तयार होतात. हे सगळं होतं आपल्या अर्धजागृत मनामध्ये. ते आपल्याकडेच आहे. ओके. आणि हे का होतं तर लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा सिद्धांत हा सतत कार्यरत असतो. तो म्हणजे काय? तुम्ही जे द्याल युनिवर्समध्ये, विश्वामध्ये, तेच तुम्हाला परत मिळेल. जेव्हा तुम्ही एखादी इच्छा युनिवर्समध्ये पाठवता, तीच इच्छा पूर्ण होण्यासाठी युनिवर्स तुम्हाला सगळ्या पद्धतीने परोपकारी मदत करते. आणि म्हणूनच जेव्हा तुमची एखादी इच्छा स्ट्रॉंग असते तेव्हा काहीही करून तुम्हाला असं काही होतं तुमच्या आयुष्यात की तुम्ही ती इच्छा पूर्ण करता. एक एक्झाम्पल देते. ओके. छोटेसे एक्झाम्पल आहे पण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात हे होतं. तुम्ही एखाद्या व्यक्तीचा जेव्हा विचार करता, मित्रमैत्रिणीचा विचार करता, तेव्हा तिचा फोन येतो, त्याचा फोन येतो. बरोबर आहे? सगळ्यांच्या आयुष्यात होतं. कारण हा युनिव्हर्सल लॉ आहे. आपलं अर्धजागृत मन ती इच्छा युनिव्हर्समध्ये पाठवतं आणि युनिव्हर्स जेव्हा ती इच्छा स्ट्रॉंग असते तेव्हा ती इच्छा पूर्ण करते. दुसरं एक्झाम्पल देते. किती वेळा असं होतं की आपण एखादा विचार करतो की ओके मला आता घर घ्यायचं आहे. ओके. त्याच्या आधी मला त्या घराची ॲडव्हर्टाइजमेंट दिसत नाही, पण जेव्हा मी विचार करते की मला घर घ्यायचं आहे तेव्हा मला अचानक न्यूजपेपरमध्ये वेगवेगळ्या घरांची ॲडव्हर्टाइजमेंट दिसते, मला मेसेजेस दिसतात लोनचे. ओके. मला अशी कुठली तरी व्यक्ती भेटते, ती सांगते अरे या ठिकाणी हा प्लॉट आहे ना खूप स्वस्त मिळतोय. तुमच्याबद्दल होतं हे असं? माझ्या बाबतीत होतं. आणि हा कोइन्सिडन्स नाही आहे, प्रत्येकाच्या बाबतीत असं होतं. विचार करून बघा. हे होतं कारण आपलं अर्धजागृत मन एवढं पॉवरफुल आहे. मग मित्रांनो, हे अर्धजागृत मनच जर आपण ॲक्टिवेट केलं, त्याला जर आपण वापरलं तर आपण काहीही मिळवू शकतो. ऑफकोर्स हे सगळं मला एकाच सेशनमध्ये सांगणं शक्य नाही आहे. डेफिनेटली मी तुम्हाला वेगवेगळ्या सेशन्समध्ये याच्या सगळ्या पद्धती सांगेन की आपण काय करायला पाहिजे, कशा रीतीने आपण आपलं अर्धजागृत मन ॲक्टिवेट करू शकतो. ओके. सो आज आपण 2 गोष्टी शिकलो. एक म्हणजे आपल्या स्वतःमध्येच खूप खूप पॉवर आहे, खूप शक्ती आहे आणि ती शक्ती आपल्या मनाची शक्ती आहे. आणि दुसरं, जर आकर्षणाचा सिद्धांत आपण समजून घेतला आणि तो आपण स्मार्टली वापरला तर आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकतात. ओके. सो सध्या इथेच थांबूया आणि पुढच्या भागामध्ये मी घेऊन येईन नवीन नवीन पद्धती की ज्याने तुम्ही तुमच्या मनाची शक्ती आणखी चांगल्या तऱ्हेने वापरू शकाल. थँक्यू. बाय बाय अँड टेक केअर.